नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत तुपेवाडी शिवारातील शिवशक्ती आश्रम येथे। शिवशक्ती आश्रम हे नेमकं जालन्यापासून 20 किलोमीटर तर राजूरपासून 6-7 किलोमीटर अंतरावर तुपेवाडी जे गाव आहे त्या शिवारामध्ये एक शिवशक्ती आश्रम आहे। परमपूज्य पवन भारती महंत योगी खडेश्वरी बाबा यांचे आश्रम आहे। इथं 8 दिवसापासून जे सप्ताह असतो, दरवर्षी हा सप्ताह आयोजित करण्यात येतो। महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा सप्ताह असतो। ते उद्या जी महाशिवरात्री आहे त्याच्यासाठी खूप मोठा एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतं। इथल्या काय विशेषता आहे, या आश्रममध्ये नेमके काय काय गोष्टी करतात, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्व अपडेट, सर्व घडामोडी तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळवण्यात येतील। आपण व्हिडिओ सुरू करूया। हा जो नेमका शिवशक्ती आश्रम आहे हा तुपेवाडी येथे आहे। तुपेवाडी शिवारामध्ये वसलेल्या जागेवर हे आश्रम पूर्ण आहे। शिवशक्ती आश्रम म्हणजे एकता, प्रबोधन व अध्यात्माचा संगम आहे। आश्रम म्हटले की केवळ ईश्वराची भक्ती, आराधना, मन शांती, धार्मिक शिक्षण, सण उत्सव एवढ्या पुढे मर्यादित असतात। मात्र यापुढे जाऊन जे शिवशक्ती आश्रम आहे अध्यात्मासोबतच माणसातला देव शोधावा, अंधश्रद्धेविषयी प्रबोधन, गौसेवा, देणग्यांचा सदुपयोग, जो एक गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, सामूहिक विवाहासाठी, रुग्णांना दर महिन्याला फळ वाटप, अशा जे लोकोपयोगी कार्यक्रम आहेत त्याच्यावर शिवशक्ती आश्रमाचा खूप भर असतो। सप्ताहाच्या दरम्यान दर दिवशी इथं अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात येतो। अन्नदानासाठी विविध दानशूर व्यक्ती जे असतात ते अन्नदानाची जिम्मेदारी घेतात। एका गावाच्या एक वाटून घेतलेलं असतं की कशा प्रकारे कोण कोणत्या गावी अन्नदान करणार आहे। ते सगळ्या पंक्ती आपण जे पाठीमागं बघत आहोत ते सगळ्या पंक्ती आहेत। तर मित्रांनो, हे शिवशक्ती आश्रम म्हणजे 12 वर्ष ज्यांनी उभे राहून तप केलं असे खडेश्वरी बाबा यांचा आश्रम। यांच्या मार्गदर्शनाखाली इथं वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात, समाजोपयोगी उपक्रम इथं असतात। आता सध्या 8 दिवसांचा जो सप्ताह चालू आहे, इथं विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आहे। या रेलचेलमध्ये जर आपण बघितलं, आपल्या पाठीमागं जे पंक्ती हे केलेलं आहे, अन्नदानाचा कार्यक्रम केला जातो। खडेश्वरी बाबांमार्फत गोसेवेचं देखील एक वेगळा पायंडा पाडण्यात आलेला आहे। इथं गायींची देखील सेवा बाबाजींतर्फे करण्यात येते। फळ वाटप असो, विविध राष्ट्रीय संतांच्या बद्दल जयंत्या साजरी करून त्यांचे मोठाले उपक्रम राबवणे असो की प्रबोधन करणे असो, असे बरेच जे कार्यक्रम आहे या शिवशक्ती आश्रमामध्ये होतात। तर आपल्यासोबत सध्या आहेत खडेश्वरी बाबा। आपण जाणून घेऊया की नेमके इथं कशा प्रकारे सगळ्या गोष्टी घडतात। बाबाजी, हे जे आपलं सप्ताह सुरू आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती द्याल की कसं आहे, किती वर्षापासून सुरू आहे आणि काय काय आपण कार्यक्रम इथं राबवतात? शिवशक्ती आश्रमात गेले 26 वर्षापासून शिवरात्रीच्या महापर्वावर भगवान शंकराच्या महाउत्सव या पर्वावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने गेल्या 26 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक हे तिन्ही उपक्रम इथं राबवण्यात येते। त्या माध्यमातून आरोग्य सेवा असेल, रोजचे MD लोकांचे डेलीचे कॅम्प असतील, त्याच्या व्यतिरिक्त ब्लड बँक असेल, रक्ताचे बी डोनर कमीत कमी 100च्या वर डोनर होते। त्याच्या व्यतिरिक्त रोजचं डेली अन्नदान, रोजचे कमीत कमी 8-10 हजार लोकांचं भोजन प्रसादी बनती। भोजन प्रसादीचा बी माध्यम असा आहे का हे आजचं जे अन्नदान आहे समस्त गावकरी मंडळी चांदई महादेवाची आणि समस्त गावकरी मंडळी टेपले चांदई या दोन्ही गावाचा भरभरून अन्नदान सकाळपासून चालू आहे। हे अन्नदानाच्या पंक्ती वाटून घेतलेलं असतं। ह्या 7 दिवसाची 8 दिवसाची सेवा हे म्हणजे 8 गावाला वाटलेली आहे। 8 गावामध्ये वाटलेली आहे। घरून पोळ्या आणल्या जात्या। आज कमीत कमी 12-13 क्विंटलच्या पोळ्या आणल्या। 1-2 क्विंटल चावल बनवले आणि डाळ इथं बनवून हे भोजन प्रसादीचं कार्य ह्या पद्धतीने चालू आहे। सकाळी नाश्ता झाला, दिवसभर चहाची व्यवस्था चालू आहे। म्हणजे व्यतिरिक्त उजूक आम्ही स्वागतामध्ये लोक नारळ देतात, पण आम्ही या देशामध्ये पर्यावरण वाचलं पाहिजे
काय पर्यावरण जर वाचलं तर माझा भारत देश वाचन आणि तुम्ही आम्ही दुष्काळामधून वाचू शकतो या उत्कृष्ट हेतून आम्ही 2014ला संकल्प केलेला आहे. आदरणीय मोदीजी जेव्हापासून सरकार आलं तेव्हापासून आम्ही असा दरड संकल्प केला. कुणी आपल्या आश्रमात जर आलं जो सेवाधारी माणूस असेल त्याला आपण सर्वप्रथम शाल घालून नारळ न देता त्याला आंब्याचं असेल कोणतेही झाड असेल तर झाडाच्या स्वरूपात आम्ही त्याचं स्वागत करण्यात येतो. सगळ्यात मोठी बांधिलकी. मध्यंतरी आपण वृक्षारोपणासाठी देखील शेगावची जी दिंडी होती त्याच्यातही काही पंढरपूरची जी वारी होती त्याच्यामध्ये देखील आपण काही उपक्रम केला होता, त्याच्याबद्दल काही सांगा. आम्ही मागच्या वर्षीपासून पंढरपूरला दिंडी काढली. ते पंढरपूरला दिंड्या तर खूप जात्या पण आमची एक दिंडी आगळी वेगळी आहे. आमच्या दिंडीमध्ये वृक्ष दिंडी म्हणून आम्ही ओळखले जातो. बरेचसे लोक पांडुरंगाच्या कोणी भोलेनाथच्या नावानं दिंडी काढतं, कोणी कोणत्या नावानं दिंडी काढतं. आम्ही म्हणतो वृक्षवल्ली अम्मा सोयरा काय वृक्षाची दिंडी या हेतून काढतो आम्ही का जेणेकरून जिथं आमचा मुक्काम असेल तिथं जिथं शाळा असेल, स्मशानभूमी असेल, बुद्ध विहार असेल, छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक असेल या आवारामध्ये आम्ही झाडं लावण्याचं कार्य करतो. हे जे आपल्या इथं जे पिंड आहे महादेवाचे लिंग आहे त्याच्याबद्दल काय विशेषता आहे जे ख्याती आहे लोकांना माहिती पडली. हे भगवान शंकराचं मनकामनेश्वराचं भव्य दिव्य ज्या पद्धतीनं सौराष्ट्र सोमनाथ आहे त्या पद्धतीनं सौराष्ट्र सोमनाथच्या पद्धतीनं शिवलिंग आहे. जागृत शिवलिंग आहे. मनकामनेश्वर जो बी मनभावे दर्शन करीन, निष्ठेनं वागेन, माणसामध्ये देव पाहीन त्याला साक्षात मनकामनेश्वर भेटेल. आणि आता इथं जे जसं आपण अन्नदानाबद्दल माहिती दिली, उद्या जे महाशिवरात्री आहे इथं पूर्ण जिल्ह्यातील भाविक येतात, बाहेरून देखील भाविक येतात. उद्या कशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे, उद्या फराळाची कसं हे काय. उद्या 60 क्विंटल फराळाची व्यवस्था आहे. समस्त गावकरी मंडळी तुपेवाडी या गावकरी मंडळींना 60 क्विंटल फराळाची उद्याची व्यवस्था केलेली आहे आणि ते मनाभावे उद्या सेवा करणार आहे. इथं आसपासच्या गावातून ज्या महिला आहेत त्या देखील सेवा देण्यासाठी इथं येतात. प्रत्येक गावात 2 ग्रुप केलेले, त्या 2 ग्रुपमध्ये कशा प्रकारे या महिला इथं येऊन सेवा देतात आपण जाणून घेऊया. तुम्ही कुठून आलेला आहात. चांदाई टिपली. चांदी टेपलीहून म्हणजे कशा प्रकारे गट निर्माण केले, किती महिला आहात तुम्ही इथं येऊन कशा सेवा देतात या सगळ्या गोष्टीची माहिती द्या. आम्ही चांदाई टिपली इथून इथं तुपेवाडी खडेश्वर बाबाच्या आश्रमात इथं सेवा करायला येतो. सेवेकरी म्हणून आम्हाला असं हे करून दिलेलं आहे. 12 जणी 13 जणी किती जणी असो पण गट असे हे करून दिलं इथं बाबाजीच्या आश्रमात सेवेसाठी. आणि इतरही देवाच्या कुठं बी ठिकाणी समजा सेवेचं कार्यक्रम ठेवला की आम्हाला तिथं बोलवलं की आम्ही तिथं सेवेसाठी येतो. काही बी आपलं सेवा वाडेकरी असो की कुठं काही कचरा काही पण असो आम्ही तिथे अशी सेवा करतो आणि नित्यनेमाने असे मनोभावी सेवा करतो. आणि असं म्हणे मनाला अभिमान नाही वाटू देत की आम्ही असं हे करतो म्हणे असं यांना एक सेवा करतो. हे दरवर्षी जे सप्ताह असतो त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या महिला इथं येतात. सगळ्या महिला सर्व महिला येत्या आणि सर्वांनी एकजुटीनं आम्ही असं म्हणजे हे करत नाही. दरवर्षीच्या सप्त्याला आम्ही इथं सेवा देतो. इथं विविध जे जवळचे गाव आहे त्याच्यात गट करून दिलेले आहे महिलांनी. त्यांनी स्वतः गट केलेले, कुठं 14 महिला, कुठं जास्त महिला, त्या इथं येऊन दिवसभरात जे काही कार्य असेल तिथं सेवा देण्याचं कार्य करतात. 26 वर्षापासून सुरू असलेल्या सप्ताहात महिलांचा देखील तितकाच सहभाग नोंदवला जातो. आपण इथं गोशाळा देखील चालवतात. ही गोशाळेची संकल्पना कुठून आली? गोसेवेचं देखील आपण आश्रम म्हणलं का एक ध्यान केंद्र असं लोकांच्या मनात येतं, पण एक शिवशक्ती आश्रम म्हणजे एक विविध कार्यक्रमांनी इथं विविध उपक्रम राबवले जातात. तसंच एक गोशाळा. गौधन हे राष्ट्राचं धन आहे. गाय जर वाचली तर देश वाचन, काय शेतकरी राजा वाचन, आणि गाय जर नाही वाचली तर माझा शेतकरी राजा वाचणार नाही. या हिशोबानं धार्मिक क्षेत्रामध्ये ऋषीमुनींनी गायीची सेवा केलेली, त्या हिशोबानं आश्रमाचा एक संदेश गौमातेचा, गौसेवा हीच ईश्वर सेवा, नुसती तोंडी म्हणण्यापेक्षा अंमलात आणून दाखवली गौसेवा. शिवशक्ती आश्रमाची आणखीन एक विशेषता म्हटलं की इथं एक अयोध्येत जसं प्रभू श्रीरामाचं मंदिर साकारण्यात आलेलं आहे तसंच त्याचा रेप्लिका म्हणजे हुबेहूब जे पूर्ण
कलाकृती प्रत्येक गोष्ट इथं साकारण्यात येत आहे मंदिराची. तर हे जे अयोध्येतील श्रीराम मंदिर आहे ते जालन्यात देखील तुम्हाला दर्शनास अनुभव करता येणार आहे. तर त्याच्याबद्दल आपण बाबाजीकडून माहिती जाणून घेऊया की नेमकं इथं जे राम मंदिर बनत आहे प्रभू श्रीरामाचं, हे दगडातून बनत आहे. हे कशा प्रकारे ह्या मंदिराची रचना केली जाते आपण बाबाजीकडून जाणून घ्या. बाबाजी, आपण जे इथं अयोध्येतील जे राम मंदिर त्याची हुबेहूब साकारणा इथं करण्यात येत आहे, तर त्याबद्दल काय माहिती की कशा प्रकारे एक गोष्टी दगड कुठून आणले, याचं नेमकं पूर्ण बजेट किती जाणार आहे, इथं कशा प्रकारे तुम्हाला सहाय्यता करण्यात येते, या सगळ्या माहिती. श्रीराम प्रभूचं मंदिर आम्ही 22 जानेवारीला अयोध्येमध्ये ज्या दिवशी कळस बसला त्या दिवशी आम्ही अयोध्ये नगरीमध्ये कळस बसला, त्या दिवशी आम्ही जालन्याला बी कळस बसवला. त्याच दिवशी आमच्याकडं इथं पुरणपोळीचा भंडारा ठेवला होता भक्त मंडळीनं. त्याच टायमाला आम्ही संकल्प केला का आपण गरीब लोक अयोध्येला जाऊ शकत नाही, पण आपण गरिबाच्या माध्यमातून एक छोटीशी अयोध्या बनवू शकतो आपल्या नगरीमध्ये. या उत्कृष्ट हेतून आम्ही सर्व भक्त परिवाराच्या मार्फत संकल्प घेतला का आपण एक छोटीशी अयोध्येची उर्फो कॉपी म्हणून एक राम मंदिर बनवू आणि आपल्या जालना जिल्ह्याकरता आपण हीच अयोध्या म्हणून इथंच दर्शन करू. अयोध्येला नेहमी जाणं होणार नाही आपलं, काय वर्षाला जाऊ शकतो किंवा 10 वर्षाला जाऊ शकतो, पण जो पैशावाला आहे ह्यो जाऊ शकतो, पण गरीब माणूस जाऊ शकणार नाही. या उत्कृष्ट हेतून सूर्य चंद्र आहे तोपर्यंत राहीन अशा पद्धतीचं हेमडपंथी राम मंदिराचं काम चालू आहे. आणि हे सर्व काळा दगड आहे, देगलूरचा काळा पाषाण दगड आहे, ज्या दगडामध्ये सौराष्ट्र सोमनाथ असेल, घृष्णेश्वराचं मंदिर असेल, त्र्यंबकराजचं मंदिर असेल, जे 12 ज्योतिर्लिंग मंदिर बनलेले हे पूर्ण काळ्या दगडामध्ये बनलेले. या उत्कृष्ट हेतून सूर्य चंद्र आहे तोपर्यंत टिकणारं हे मंदिर आहे. हे भक्ताच्या साह्यामधून चालू आहे. मंदिर तर श्रीराम मंदिर तर चालूच आहे, पण याच्या व्यतिरिक्त बी आमच्या आश्रमामध्ये महापुरुषाची चांगल्या पद्धतीनं जयंती साजरी केल्या जाते. आम्ही नुसतं मंदिरात देव समजत नाही, काय आम्ही महापुरुषामध्ये बी देव बघतो. जे आत्ता राष्ट्रसंत सेवालाल महाराज जयंती झाली ती सुद्धा आम्ही उत्कृष्ट पद्धतीनं आमच्या आश्रमामध्ये साजरी होती. आरोग्य कॅम्प लागते त्या दिवशी बी. शिवजयंतीला बी चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य घडतं. त्या दिवशी बी रक्तदान असेल, भंडारा असेल, त्या माध्यमातून बी तरुणाला चांगला संदेश डीजीवर न साजरी करता आपल्या हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे टाळ प्रखादावर साजरी करावा ह्यो बी आम्ही संदेश देत असतो. 14 एप्रिल असन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ती सुद्धा आश्रमात चांगल्या पद्धतीनं म्हणजे 18 पगड समाजाला आश्रम नेहमी घेऊन चालत असतो. आम्ही नेहमी म्हणत असतो की जातीवर राज्य करू नका, या भारत देशाच्या मातीवर राज्य करा. जे इथं उद्या छावा चित्रपट देखील आपण दाखवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे, तो नेमका कशासाठी? कारण तरुण युवांना समजलं पाहिजे या भारत देशामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये जी हुतात्म्यांना प्राणाची बाजी लावली, हाडाची खडी केली आणि रक्ताचं डांबर केलं, छत्रपती संभाजी महाराजाचा जो छळ केला, पण छळ कसा झाला, काय आपले जे गुप्त जे लोक होते फितूर झालते, हे आपले फितूर कमी झाले पाहिजे, आपल्यातला फितूरपणा निघून गेला पाहिजे आणि आपण कट्टर निष्ठवंत काय धर्माकरता आणि देशाकरता निष्ठवंत बनलं पाहिजे. जसं की आपण पाहिलं या पूर्ण आश्रमामध्ये ज्या विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात, 18 पगड जातींना सोबत घेऊन विविध महापुरुष असो, राष्ट्रसंत असो, त्यांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात येतात. प्रबोधनाचा कार्य केला जातो. अयोध्येतील श्रीराम मंदिराची हुबेहूब इथं रचना केली जात आहे. जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च येणार आहे या मंदिराला. ज्यांना अयोध्येला जाणं शक्य होत नाही अशा गोरगरीब लोकांसाठी इथं प्रभू श्रीरामाचं मंदिर तयार करण्यात येत आहे. आणि महाशिवरात्रीनिमित्त उद्या भरपूर कार्यक्रम आहेत, तर जालनेकरांनी नक्कीच लाभ घ्यावा. आपल्यासोबत देवाबाबा आहेत, त्यांच्याकडून देखील आश्रमाची माहिती जाणून घ्या. बाबाजी, आश्रमाचं सर्व कार्य कसं चालतं याबद्दल काय सांगाल? मी सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या महोत्सवावर सर्व भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जो हा आश्रमाचा जो कार्यक्रमाचा म्हणजे रूपरेषा आहे, हा फक्त पंचक्रोशीतील भक्ताच्या नव्हे तर अनेक बाहेरून येणाऱ्या भक्त परिवाराच्या मदतीने
येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गावकऱ्याच्या पंचक्रोशीय सर्व भाविक भक्तांच्या मार्गदर्शना व सहकार्याने चालतो. उद्या जे महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम आहे आणि परवा दिवशी समाप्ती आहे, त्याचं नियोजन कसं आणि काय माहिती द्याल जे जालना शहरातील लोकांना? उद्या महाशिवरात्री असल्यामुळं आमच्या गावातील तुपेवाडी गावकरी मंडळीने जवळपास शोभदाना आणि फराळाची 60 क्विंटलची व्यवस्था केलेली आहे आणि भरपूर उद्या कमीत कमी 1 ते 1.5 लाख लोक इथं येऊन जाणार आहे आणि प्रसादाचा लाभ घेणार आहे. आणि त्याचबरोबर इथं उद्या दिवेश भैया पात्रीकर यांचं नेत्र शिबिरसुद्धा होणार आहे. त्याचा बी सुद्धा जालनाकर असो का आपले पंचक्रोशीतील भाविक भक्त असो यांनी गोरगरीब लोकांना त्यांचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि तसेच परवा दिवशी काल्याचं कार्यक्रम असल्यामुळं सांगतेचा कार्यक्रम असल्यामुळं ब्लड बँक बी सुद्धा रक्तदान शिबिर बी होणार आहे. त्यांचे तरुण मित्रमंडळ जे असतील आपल्या परिसरातील त्यांना बहुसंख्येने येऊन रक्तदान द्यावे अशी मी त्यांना सुद्धा आवाहन करतो. जसं समाप्तीच्या दिवशी तर रक्तदान देखील कॅम्प घेण्यात येणार आहे. तर शहरातील असो जिल्ह्यातील जे युवा पिढी आहे त्यांनी रक्तदान हे श्रेष्ठ दान असून इथं रक्तदानासाठी यावं असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे. जालना शहरातील जिल्ह्यातील लोकांसाठी हा आश्रम एक अनोखी ख्याती निर्माण करत आहेत. त्यामुळं इथं एकदा अवश्य भेट देऊन आपण इथं आनंद घ्या. उद्या महाशिवरात्री आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मी अनुप राठी. आपण पाहत आहात पार्श्वभूमी डिजिटल.